ऋतुमानात दिवसेंदिवस बदल होत चालला असून कोणत्याही ऋतूमध्ये ऊन, वारा, पाऊस पडताना दिसत आहे। त्यामुळे पर्यावरणाची हानी होत आहे व मनुष्याच्या जीवनावर विपरीत परिणाम होत आहे। पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व संवर्धन ही काळाची गरज आहे। आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छ सुंदर हरित नगर करायचे आहे। आता शहरांमध्ये रस्ता काँक्रिटीकरणाचे कामे सुरू आहेत। त्या रस्त्यांच्या बाजूला वृक्षारोपण केले जाणार आहे। तरी नागरिकांनी वृक्षारोपणाची लोक चळवळ उभी करावी असे प्रतिपादन माजी विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी केले। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आपण पाहतो की जे सामाजिक एनजीओ आहेत तर श्री श्री आर्ट ऑफ लिव्हिंग ही जी संस्था आहे त्याचं मंदिर सुद्धा 1 नंबरच्या प्रभागात आहे। त्या ठिकाणी सुद्धा त्या सगळ्या लोकांची आपल्या सहकार्याची मागणी होती की तिथं डीपी रस्ता सगळं होणे गरजेचं आहे। तर त्या रस्त्याचं काम सुद्धा त्या ठिकाणी चालू आहेत। पण एक सामाजिक संस्था एनजीओ म्हणून ते पुढे होऊन स्वतः जवळपास मला वाटतं 500-1000 म्हणजे 1300-1000 झाड ते आपल्या प्रभागामध्ये द्यायला तयार आहेत। तर म्हणजे निदान आपण ते झाडं देतात तर आपण लावून घेऊ। आणि त्यांचं या ठिकाणी मी कौतुक करतो की तुम्ही स्वतःहून पुढं हे तुम्ही संकल्प आणलाय त्याबद्दल तुमचे आभार मानतो। अशाच सामाजिक संस्थांनी पुढे येऊन मी तर जाहीररित्या सांगतो की प्रभाग क्रमांक हा सामाजिक कार्य करणाऱ्या लोकांसाठी एकदम खुला आहे। इथलं कुठल्याही प्रकारचं राजकारण नाही। जर सामाजिक काम असेल तर कारण की निश्चितच आम्हाला सगळ्यांना आमचा प्रभाग स्वच्छ सुंदर हरित करायचा आहे। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक 1 मध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भिस्तबाग महाल परिसरामध्ये वृक्षारोपण नागरिकांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी माजी विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, आयुक्त यशवंत डांगे, उपायुक्त संतोष टेगडे, माजी नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे, शिवाजी चव्हाण, हरिभक्त पारायण संदीप महाराज खोसे, रंजना उकिरडे, डॉक्टर चंद्रकांत बारस्कर, कारभारी शेंडे, रावसाहेब बारस्कर, संभाजी बारस्कर, किसन कजबे, शुभम बारस्कर, देवीदास बारस्कर, शशिकांत नजन, नितीन नजन, अशोक साबळे आदींसह प्रभागातील नागरिक उपस्थित होते। आयुक्त यशवंत डांगे म्हणाले की वृक्ष लागवड ही पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आवश्यक आहे। झाडे हवेतील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन सोडतात, ज्यामुळे हवा शुद्ध होते आणि तापमान कमी होते। तसेच झाडे मातीची धूप रोखतात, पाऊस नियंत्रित करतात आणि पशु, पक्षी, वन्यजीवनासाठी निवारा उपलब्ध करतात। झाडे आपल्या जीवनाला आवश्यक असलेल्या अनेक गोष्टी पुरवतात आणि पर्यावरणाचे संतुलन राखतात। त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त झाडे लावून त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे। माजी विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांचे वृक्षारोपण सुरू असलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले। नमस्कार, मी यशवंत डांगे, आयुक्त तथा प्रशासक, अहिल्यानगर महानगरपालिका। सर्वांना पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा देतो। माझी वसुंधरा अभियानामध्ये अहिल्यानगर महानगरपालिकेने भरीव असं काम मागच्या 3-4 वर्षामध्ये आपण केलेलं आहे। विशेषतः सावडी परिसरामध्ये संपतदादा बारस्कर यांच्या नेतृत्वाखाली आपण हजारो वृक्ष या परिसरामध्ये लावलेले आहेत। या वर्षी देखील या परिसरामध्ये कमीत कमी 2000 झाडे लावण्याचा आपला मानस आहे। त्याचा आज शुभारंभ या ठिकाणी ऐतिहासिक असणाऱ्या भिस्तबाग महाल परिसरामधून आपण करत आहोत आणि आज काही वृक्षांचं आपण वृक्षारोपण केलेलं आहे। इथून पुढे संपूर्ण पावसाळ्याभर आपण हे वृक्ष लावणार आहोत। ही जी झाडं आहेत ही मोठी आहेत, 2 वर्ष 3 वर्ष वयाची आहेत, त्यामुळे हे झाडं मरण्याचं प्रमाण निश्चितपणे कमी आहेत। याचबरोबर या झाडांचं पुढे भविष्यामध्ये पालन पोषण करण्याची जबाबदारी पालकत्व म्हणून संपतदादा आणि त्यांच्या टीमने घेतली। त्याबद्दलही मी महापालिकेच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो आणि अशीच हे हरित नगर, हरित अहिल्यानगरची आपण मोहीम सातत्याने पुढे नेऊया, यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असे मी आव्हानाने विनंती करतो। धन्यवाद। पक्षी सुसूर्य आळविती साधू संतांच्या वचनाप्रमाणे साधू संतांना हे जागतिक पर्यावरणाचं संकट त्यावेळेसच माहित होतं। 700 वर्षापूर्वी माऊली ज्ञानोबाराय जलाशय निर्मावी, महावने रचावी ज्ञानोबारायांनी सांगितलं आणि तुकोबारायांनी सांगितलं आणि हा त्याचंच औचित्य साधून जागतिक पर्यावरण दिवस आपल्या भिस्तबाग महालात आपण साजरा करत आहे। सर्वप्रथम वैकुंठवासी काकांच्या पावन स्मृती
स्मृतीस अभिवादन करतो, कारण नगर शहरात पुढे काही चांगलं काम असलं तर त्यांच्या स्मृतीला उजाळा द्यायलाच पाहिजे, कारण त्यांनी पाया रचला. आणि दुसरं, आपल्या 1 नंबर वार्ड मध्ये हा जो वृक्षारोपण कार्यक्रम झाला त्याबद्दल सर्वच असणारे नगरसेवक, सन्माननीय जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी संपतदादा, आदरणीय डॉक्टर साहेब बोर्डे, आदरणीय शिवाभाऊ आणि सर्व स्तरातून आलेले सगळे कार्यकर्ते, आयु डांगे साहेब, या सर्वांच्या विशेष प्रयत्नातून आणि मार्गदर्शनाखाली हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम इथं संपन्न झाला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे देववृक्ष आहे, जसं शास्त्रांनी सांगितलं, जे पिंपळ आसन, वड आसन, त्याच्यानंतर उंबर आसन, आपलं नारळ आसन, असे अनेक आंबा, अशा देववृक्षाची लागवड पण इथं लवकरच होत आहे. आणि 1 नंबर वार्ड हा हरित वार्ड म्हणून करण्याचा आता संकल्प झालेला आहे. तो संकल्प माऊली तुकोबारा, जगद्गुरु तुकोबारा, माऊली ज्ञानोबारा, जगद्गुरु तुकोबारा आणि पंढरीश पांडुरंग परमात्मा हा सिद्धीस नेईल. आणि आपण सर्व प्रत्येकाने या पर्यावरणाच्या निमित्ताने सर्वांना आवाहन करतो, प्रत्येकाने एक झाड लावावं आणि झाड जगवावं. हीच खरी देश सेवा, हीच खरी देवाची सेवा आणि हीच खरी समाजसेवा आहे. आता काळाचा विचार करता रामकृष्ण मध्ये नामांकित झालेल्या स्पर्धा खेलो इंडिया, या स्पर्धेमध्ये अहिल्यानगर या आपल्या जिल्ह्यामधून घनश्याम सानप सर हे सावित्रीबाई फुले महाविद्यालयाचे मध्ये क्रीडाध्यापक म्हणून काम पाहतात. त्यांचे चिरंजीव गेले 5 वर्ष अविश्रांत परिश्रम घेऊन त्यांनी टांका, मल्लखांब आणि मल्लखांब या दोन्ही स्पर्धेमध्ये गुजरात राज्यामध्ये भारतामध्ये 2रा क्रमांक मिळवून आपल्या अहिल्यानगरला बहुमोल असा त्या ठिकाणी सन्मान मिळवून दिलेला आहे. त्याबद्दल मी त्या ओम सानपचे मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो. त्याचबरोबर आपल्या अहिल्यानगर शहराचे असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आदरणीय संपतदादा बाळस्कर, त्याचबरोबर आपल्या महानगरपालिकेचे आयुक्त साहेब माननीय डांगे साहेब, त्याचबरोबर नगरसेवक बोर्डे साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते शिवाजी चव्हाण साहेब, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या आजच्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ओम सानप यांचा सन्मान डांगे साहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. प्रतिनिधी यतीन कांबळे, अहिल्यानगर. आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा. सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन, एसी, कूलर्स, फ्रीज आणि बरेच काही. तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी, शाखा सावेडी, नवी पेठ आणि मार्केट यार्ड.